मेघाच मराठी रेसिपीमध्ये आज आपण व्हेज पुलाव बनवत आहे। त्यासाठी आपण कुकर गरम करायला ठेवलाय। त्यात आपण अर्धी वाटी एवढं तेल टाकून घेऊ। पुलावला थोडं तेल जास्त असलं की पुलाव छान मऊसूत होतो आणि मोकळा होतो। आपलं तेल गरम होतंय तोपर्यंत आपण पुलावसाठी लागणारं साहित्य बघून घेऊ। त्यासाठी आपण 7 ते 8 लवंग आणि 7 ते 8 मिरे घेतलेले आहेत। एक बटाटा कापून घेतलेला आहे, एक शिमला मिरची, थोडासा फ्लावर, एक टोमॅटो, एक गाजर घेतलेला आहे, वाटाणा घेतलेला आहे, मिरच्यांचे मोठे मोठे काप करून घेतलेले आहेत, तेजपत्ता घेतलेला आहे आणि 3 वाट्या एवढे आपण कोलम तांदूळ धुवून स्वच्छ धुवून कोरडे करून घेतलेले आहेत, म्हणजे याचं पाणी निथरून घेतलेलं आहे। आता आपलं तेल गरम झालंय। त्या तेलात आपण सर्वप्रथम मोहरी ॲड करणार आहे। की आपण यात जिरं टाकून घेऊ। त्यासोबतच आपण थोडेसे शेंगदाणे टाकून घेऊ आणि आपल्या लवंग आणि मिरे घेतले होते आपण ते यात टाकू। त्यात आपण तेजपत्ता ॲड करू। त्यात आपण मिरच्यांचे काप टाकून घेऊ। हा पुलाव आपण बिना लसूण पेंड्याचा करत आहे। या भाज्या आपण स्वच्छ धुवून कापलेल्या आहेत। आता आपण यात वाटाणा टाकणार आहे। गाजर टाकून घेऊ। वाटाणा आणि गाजर परतले थोडेसे आपण त्यात फ्लावर, शिमला मिरची आणि बटाटा ॲड करून घेऊ। आपण व्यवस्थित परतलं। यात आपण टोमॅटो टाकणार आहे। यात आपण 1 चमचा एवढी हळद टाकू आणि 2 चमचे एवढा आपण यात गरम मसाला ॲड करायचा आहे। आता आपण यात मीठ ॲड करून घेऊ आपल्या चवीनुसार। मी यात 1 ते 1.5 चमचे एवढं मीठ टाकते। यात आपण हे तांदूळ टाकायचे आणि हे तांदूळ छान परतून घ्यायचे आणि मग आपण एका गॅसवर पाणी गरम करायला ठेवलंय ते पाणी आपण यात ॲड करायचं आहे। आपण तांदूळ या भाज्यांसोबत तेलावर फ्राय केले की भाताला खूप छान चव येते। यात आपण गरम केलेलं पाणी ॲड करू। आपण 5 वाटी एवढं पाणी याच्यात टाकणार आहे। आपल्याला पुलाव मोकळा करून घ्यायचा आहे आणि आपण तांदूळ धुवूनही भिजत घातलेले होते, त्यामुळे 5 वाटी पाणी याला पुरेच होईल। 3 वाटी आपण तांदूळ घेतले होते। आपण स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर ॲड करून घेऊ। एकदा याला छान हलवून झाकण लावून याच्यात 3 शिट्ट्या तयार करून घेऊ, म्हणजे आपला पुलाव छान तयार होईल। असा आपला कुकर छान झाला आहे। आपला पुलावही तुम्ही बघू शकता किती सुंदर झाला आहे। हा आपण एका डिशमध्ये मस्त सर्व करून घेऊ। हा पुलाव तुम्ही नक्की ट्राय करा। एकतर झटपट होतो आणि खूप टेस्टी लागतो। किती छान मोकळा मोकळा आपला पुलाव झाला आहे। हा करा तुम्ही नक्की ट्राय करा। रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।